नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 22 सप्टेंबर 2025 वार सोमवार. तर या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. म्हणजेच 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत घटस्थापना शारदीय नवरात्री ही असणार आहे. आणि या नवरात्रीमध्ये आपण देखील अनेक उपाय, सेवा या करत असतो. आपल्या कुलदेवीच्या आई भगवतीची आपण जास्तीत जास्त सेवा, उपासनाही करत असतो. यासोबतच या नवरात्रीमध्ये आपल्याला तुमच्याकडे जर तुमच्या देवघरामध्ये मंगल कलश नसेल आणि तुमची इच्छा असेल मंगल कलश स्थापन करण्याचा आपल्या कुलदेवीच्या नावाने, तर अवश्य तुम्ही या घटस्थापनेमध्ये, या नवरात्रीमध्ये मंगल कलशाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता. तर ती कशा प्रकारे करावी, कधी करावी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल कलश असावा. तुमचं स्वतःचं घर असो किंवा भाड्याचं घर असो, तरीही तुम्ही मंगल कलशाची स्थापना ही करू शकता. आपल्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करणं देखील खूप गरजेचं आहे. ज्यांच्या घरामध्ये आधीच मंगल कलश स्थापन केला असेल तर त्यांनी नव्याने करण्याची गरज नाही. ज्यांना देवघरामध्ये मंगल कलश स्थापन करायचा आहे तर त्यांनी या नवरात्रीपासून करू शकता. तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्ही घटस्थापना पहिल्या दिवसापासून, ज्यांना मासिक धर्म असेल तर त्यांनी 3ऱ्या 4थ्या दिवसापासूनही देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करू शकता. किंवा घरामध्ये कोणी इतर व्यक्ती असतील तर त्यांच्याकडून देखील तुम्ही पहिल्याच दिवशी मंगल कलशाची स्थापना ही करून घ्या. देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करून बघा, खूप सकारात्मकता येते. मंगल कलशाची स्वतःचं एक पावित्र्य आहे आणि महत्त्व देखील आहे. मंगल कलश स्थापना तुम्ही घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच करा. ज्यांना काही अडचण असेल तर त्यांनी घरातील पुरुषांकडून करून घेतली तरीही चालेल. तसेच मंगल कलश स्थापना हे कोणीही करू शकतं. घरामध्ये मासिक धर्म चालू असेल तरीही तुम्ही इतर व्यक्तींकडनं करून घेऊ शकता. तर या मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि कलश हा जमिनीला स्पर्श होता कामा नये. त्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्ही एक स्वस्तिक कुंकवाने काढू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही तांदूळ देखील ठेवू शकता. तांदूळ हे आपल्याला कुंकवाने लाल करून घ्यायचे आहे. आणि मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. त्यावर लाल कपडा ठेवून त्यावरती आपल्याला हा कलश स्थापन करायचा आहे. तर कलशामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, हळद, कुंकू, अक्षता, एक सुपारी टाकायची आहे. कलशावर आपल्याला कुंकवाने समोर स्वस्तिक काढायचं आहे आणि बाजूने 5 रेषा आपल्याला खालून वरती ओढायच्या आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे. आणि हे सर्व करत असताना आपल्याला नवरत्न मंत्राचा देखील जप करायचा आहे. त्यानंतर विड्याची 5 पाने घ्यायची आहे आणि त्या कलशामध्ये ठेवायची आहे. तुम्ही या विड्याच्या पाण्याऐवजी तुम्ही आंब्याची पानं घेतली तरीही चालेल. त्यानंतर त्या कलशावर आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे शेंडीवरती करून. त्यानंतर कलशाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे, फुल अर्पण करायचं आहे, वेणी देखील तुम्ही अर्पण करू शकता. आणि हा मंगल कलश असाच आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे. आणि रोज आपल्याला देवपूजा करताना कलशाची देखील हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे. तर हा मंगल कलश कुठे ठेवायचा, तर बघा, देवांच्या उजव्या बाजूने आणि आपल्या डाव्या बाजूने कलश हा आपल्याला देवघरामध्ये स्थापन करायचा आहे. त्यानंतर पाणी कधी बदलायचे, तर मंगल कलश यातील पाणी हे तुम्ही दर मंगळवारी किंवा शुक्रवारी त्यामधील पाणी बदलू शकता. आणि जे तांदूळ आहे तर ते खूप खराब झाले तर ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता आणि नवीन तांदूळ त्यामध्ये घेऊ शकता. आणि प्रत्येक पौर्णिमेला देखील तुम्ही यामधील पाणी हे बदलू शकता. आणि जेव्हा तुम्ही पाणी बदलाल तर तेव्हा जो कलश आहे तर तो देखील आपल्याला स्वच्छ घासून घ्यायचा आहे, स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यासोबतच नारळ हे कधी बदलावे, तर बघा, पौर्णिमेला तुम्ही नारळ बदलू शकता, पण नारळाला जर तडा गेला असेल तर तो तुम्ही आधी देखील बदलू शकता. म्हणजेच तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि नवीन नारळ त्यावरती आपल्याला ठेवायचा आहे. तर बघा, कलशाचा जो वरचा भाग आहे तर तो भगवान विष्णूंचा भाग आहे, गळ्याचा भाग आहे तर तो शंकरांचा, आणि जे आतील पाणी आहे तर ते जलदेवता आहे, आणि जो खालचा भाग आहे तर तो ब्रह्मदेवतांचा आहे. आणि नारळ हे शुभतेचं चिन्ह आहे. माता लक्ष्मी स्वरूप या नारळाची आपण पूजा करत असतो. आणि या सर्व गुणांनी संपन्न अशा या मंगल कलशाची स्थापना आपल्याला आपल्या घरामध्ये स्थापन करायची आहे. या मंगल कलशाची स्थापना केल्यावर आपल्याला ब्रह्मांडाकडून येणाऱ्या जी ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्यापर्यंत येते. आणि तुम्ही कोणत्याही देवांची सेवा करतात आणि तुम्ही जर मंगल कलशाची स्थापना घरामध्ये करत असाल
तर त्याची खूप जास्त प्रमाणामध्ये फळ आपल्याला मिळत असते. तर काहीही मनामध्ये शंका न आणता तुम्ही मंगल कलशाची स्थापना घरामध्ये करू शकता. तुमच्या घरामध्ये कधीही किंवा कोणीही करत नसेल तरीही तुम्ही या मंगल कलशाची स्थापना करू शकता. तर आवर्जून या नवरात्रीमध्ये तुमची इच्छा असेल तुमच्या घरामध्ये मंगल कलश स्थापन करण्याची, तर आवर्जून तुम्ही या मंगल कलशाची स्थापना करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.